12 मे 1934 रोजी चिपळूण येथे महार सेवा संघ यांचे 5वे अधिवेशन मोठ्या उत्साहात आणि ऐतिहासिक महत्त्वासह संपन्न झाले. हे अधिवेशन केवळ एका संघटनेची बैठक नव्हती, तर त्या काळातील अस्पृश्य, दलित आणि वंचित समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक व राजकीय जागृतीचा एक महत्त्वाचा टप्पा होता. या अधिवेशनाने महाराष्ट्राच्या सामाजिक इतिहासात एक वेगळी ओळख निर्माण केली. ब्रिटिश राजवटीच्या काळात भारतीय समाज अनेक प्रकारच्या विषमतेने ग्रासलेला होता. जातीभेद, अस्पृश्यता, सामाजिक अन्याय, शिक्षणाचा अभाव आणि आर्थिक मागासलेपणा यामुळे दलित समाज अत्यंत कठीण परिस्थितीत जगत होता. सार्वजनिक विहिरी, मंदिरे, शाळा, धर्मशाळा आणि इतर सामाजिक सुविधा यांपासून त्यांना दूर ठेवले जात होते. अशा वातावरणात स्वतःच्या हक्कांसाठी संघटित होणे, आवाज उठवणे आणि आत्मसन्मानाने जगण्याची प्रेरणा घेणे ही काळाची गरज बनली होती. याच गरजेतून महार सेवा संघाची स्थापना झाली. या संघटनेचा मुख्य उद्देश महार समाजासह इतर दलित समाजाचे सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक उन्नयन करणे हा होता. शिक्षणाचा प्रसार करणे, व्यसनांपासून दूर राहण्याची शिकवण देणे, स्वच्छता, नीतिमूल्ये आणि आत्मसन्मान यांचे महत्त्व पटवून देणे, तसेच अन्यायाविरुद्ध लढा देणे हे या संघटनेचे प्रमुख ध्येय होते. महार सेवा संघाच्या आधीच्या अधिवेशनांनी समाजात जागृती निर्माण केली होती. प्रत्येक अधिवेशनातून समाजाला नवी दिशा, नवा आत्मविश्वास आणि नवे ध्येय मिळत होते. त्याच परंपरेत 1934 साली चिपळूण येथे भरलेले 5वे अधिवेशन विशेष महत्त्वाचे ठरले. कोकण भागात असे मोठे अधिवेशन होणे ही त्या काळात मोठी घटना होती. या अधिवेशनासाठी आसपासच्या गावांमधून आणि जिल्ह्यांतून हजारो लोक उपस्थित राहिले होते. या अधिवेशनाची तयारी अनेक महिने आधीपासून सुरू झाली होती. स्थानिक कार्यकर्ते, स्वयंसेवक आणि समाजनेते यांनी एकत्र येऊन व्यवस्था केली होती. राहण्याची, जेवणाची, सभामंडपाची आणि शिस्तीची विशेष काळजी घेतली गेली होती. यामुळे अधिवेशन अत्यंत सुरळीत आणि यशस्वीपणे पार पडले. या अधिवेशनात त्या काळातील अनेक नामवंत समाजसुधारक, नेते आणि विचारवंत सहभागी झाले होते. विशेषतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रभाव या चळवळीवर मोठ्या प्रमाणावर होता. जरी ते प्रत्यक्ष उपस्थित नसले तरी त्यांच्या सामाजिक समतेच्या विचारांची चर्चा या अधिवेशनात मोठ्या प्रमाणावर झाली. त्यांच्या प्रेरणेतूनच अनेक कार्यकर्ते समाजसेवेसाठी पुढे आले होते. अधिवेशनात विविध विषयांवर सविस्तर चर्चा झाली. शिक्षणाचा प्रसार कसा वाढवता येईल, समाजातील मुलामुलींना शाळेत कसे पाठवता येईल, वाईट प्रथा कशा मोडून काढता येतील, सरकारी नोकऱ्यांमध्ये प्रवेश कसा मिळवता येईल, तसेच राजकीय हक्कांसाठी कसे संघटित व्हावे यावर मार्गदर्शन करण्यात आले. वक्त्यांनी आपल्या अनुभवांच्या आधारे समाजाला योग्य दिशा दाखवण्याचा प्रयत्न केला. या अधिवेशनात आत्मसन्मान आणि स्वाभिमान यावर विशेष भर देण्यात आला. अनेक वर्षे अपमान, तिरस्कार आणि अन्याय सहन केलेल्या समाजाला स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवण्याची गरज होती. आपणही समाजाचे समान घटक आहोत, आपलेही हक्क आहेत आणि ते मिळवण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत, हा संदेश या अधिवेशनातून दिला गेला. महिलांच्या शिक्षणावर आणि प्रगतीवरही या अधिवेशनात चर्चा झाली. त्या काळात दलित महिलांची परिस्थिती अत्यंत दयनीय होती. शिक्षणाचा अभाव, सामाजिक बंधने आणि आर्थिक अडचणी यामुळे त्या मागे पडत होत्या. अधिवेशनात महिलांनी शिक्षण घ्यावे, समाजकार्यात सहभागी व्हावे आणि आत्मनिर्भर व्हावे असा स्पष्ट संदेश देण्यात आला. युवकांना विशेष मार्गदर्शन करण्यात आले. युवक हे समाजाचे भविष्य असतात ही जाणीव संघटनेला होती. त्यामुळे युवकांनी व्यसनांपासून दूर राहावे, अभ्यासात लक्ष द्यावे, व्यायाम करावा आणि समाजसेवेसाठी स्वतःला तयार करावे असे आवाहन करण्यात आले. अनेक तरुणांनी या अधिवेशनातून प्रेरणा घेऊन पुढे सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घेतला. चिपळूण येथील हे अधिवेशन सामाजिक एकतेचे उत्तम उदाहरण ठरले. विविध गावांतील, विविध पार्श्वभूमीतील लोक एकत्र येऊन एकमेकांशी विचारांची देवाणघेवाण करत होते. यामुळे समाजात एकोप्याची भावना वाढली. आपण एकटे नाही, आपल्यासारखे अनेक लोक आपल्यासोबत आहेत ही भावना लोकांच्या मनात निर्माण झाली. या अधिवेशनाचा परिणाम पुढील अनेक वर्षे दिसून आला. शिक्षण घेणाऱ्या मुलांची संख्या वाढली, समाजात स्वच्छता आणि शिस्त वाढली, संघटनात्मक कामकाज अधिक मजबूत झाले आणि लोकांमध्ये राजकीय जागृती निर्माण झाली. अनेक तरुण पुढे शिक्षक, समाजसेवक, कर्मचारी आणि नेते म्हणून घडले. महार सेवा संघाच्या या अधिवेशनाने केवळ त्या काळापुरतेच काम केले नाही, तर भविष्यातील चळवळींसाठी भक्कम पाया घातला. सामाजिक समतेचा, न्यायाचा आणि मानवी हक्कांचा विचार अधिक व्यापक झाला. दलित समाजाने स्वतःच्या प्रगतीसाठी स्वतःच पुढाकार घ्यावा हा संदेश या अधिवेशनातून मिळाला. आजच्या काळात मागे वळून पाहिले तर 12 मे 1934 रोजी चिपळूण येथे झालेले हे अधिवेशन एक ऐतिहासिक मैलाचा दगड वाटते. त्या काळातील प्रतिकूल परिस्थितीतही समाजाने दाखवलेले धैर्य, एकजूट आणि दूरदृष्टी आजही प्रेरणादायी आहे. या अधिवेशनाने समाजाला आत्मविश्वास दिला, संघर्षाची दिशा दिली आणि उज्ज्वल भविष्याची आशा निर्माण केली. म्हणूनच महार सेवा संघाचे 5वे अधिवेशन हे केवळ एक कार्यक्रम नव्हते, तर ते सामाजिक परिवर्तनाची एक चळवळ होती.
या अधिवेशनामुळे हजारो लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडून आले. सामाजिक न्याय, समता आणि बंधुतेच्या मूल्यांवर आधारित समाज घडवण्याच्या दिशेने हे अधिवेशन एक महत्त्वाचे पाऊल ठरले असे निःसंशयपणे म्हणता येईल.